आणि 90% धर्मसंस्था नातेवाईकांनी भरलेले, दुर्गंधी सुटलेले तिथे, दुर्गंधी सुटलेले. का? विचारणारीच कोण नाही आहे, विचारणारीच कोण नाही. मी आता मठाची मी आल्यानंतर बायला बदलले, इथलं बदलून असं तयार केलेले आहे, मठाधिपती जर आपल्या पूर्वीच्या नातेवाईकांशी संपर्क केला, संबंध प्रस्थापित केला, त्याला काढून टाकण्यात यावं. काढून टाकण्याकरता एक भक्त मंडळ नियुक्त केले मी. त्या लोकांनी मठाधिपतीला त्यांच्या पदावरनं काढून टाकण्याची व्यवस्था केली मठात. जर असं काय केला, सामाजिक संपत्ती आहे, म्हणजे आम्ही जर चुकून माझ्या हातून झालं तर मलाही काढून टाकण्याची जबाबदारी तुमच्यावर राहील, अशी व्यवस्था मी केली. आणि माझी अपेक्षा आहे की सगळ्यांनी करावं असं. का? समाजाची संपत्ती सुरक्षित राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे. आणि आम्ही जबाबदार माणसासारखे वागायला पाहिजे. संन्यासी लोक, मी मोठमोठी संस्था बघितल्या, तुम्ही त्यांच्या घरच्याशिवाय दुसरं कोणाचीही संस्था चालत नाही. आणि करोडो लोक त्यांची अनुयायी आहेत आणि त्यांचे उत्तराधिकारी बनण्याची एकही योग्य नाही असं ते समजतात. मग कोणाला सोपवतात? मुलगा नाही भेटला तर भावाच्या मुलीला सोपवतात. काकांच्या कोण भेटतो का, आत्याचा कोण भेटतो का, घरच्यांनाच उत्तराधिकारी बनवणं. मग जाणारी माणसं सुद्धा सगळी जत्रा अशी आहे. आमच्या महाराजांचे हे तेच आता आमचे महाराज होणार आता. आणि परिस्थिती अशी गेली, मी एक मठ असं बघितलं आमच्या इथे कोकणात, अरे भगवी धारण करतोय तो, पोरगा पण आहे मोठा, बायकोही तिथे त्याच गादीवरच बसते, आणि तो मेल्या. समाजाची संपत्ती दान धर्मातनं निर्माण केलेली, आता तो गेल्यानंतर त्याचा पोरगा मठाधिपती होणार. विचारायचं एकाचंही धाडस नाही झाले त्यांच्या अनुयायांची. आणि तोही ठग्या आता पुढे लग्न करणार, आणि तोही संन्यासासारखा ड्रेस कर. तुला जर गृहस्थच व्हायचं आहे तर गृहस्थासारखे राहा ना. मग तुला भगवी नेसायची कारण काय? भगवी कशा कुठल्या सुरक्षेसाठी तुला पाहिजे? तुला पाहिजे त्या रंगाचं वस्त्र धारण कर आणि तिथे राहा ना. लोकांना गंडवण्याची, लोकांना फसवण्याची गरज काय आहे बाबा? आणि कोणी समाजातले शिष्यगण विचारत नाही, महाराज तुम्ही आता भगवी कशाला घालताय, बायकोही इथेच आहे, तुम्ही इथेच आहे, आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम का करताय, असं म्हणण्याचे धाडस आमच्याही लोकांकडे नाही. माझ्याकडे आलेले, मला तुमच्या पायात घ्या. पायात नाही बाबा, या जाग्यातच घेणार नाही म्हटलं. मला पौर्णिमेला वगैरे यायला थोडा संधी द्या, अवकाश द्या म्हणून माझ्याकडे आलेले. मी महाराजांची शिष्य असं तसं इथे नाही, इथे वाऱ्याला सुद्धा कुठे उभं करणार नाही म्हणून सांगितलं. का? बाबा जी व्यवहार आहे, नीती आहे, ते कुठेही कशात बसत नाही आमच्या मठाच्या ह्याच्यात. आणि मग तुझ्याशी संगत करणं म्हणजे असंगाची संगत होणार ना, दुसरं काय होणार आहे? अजिबात नाही चालणार म्हणून. मस्त पायावर पडून रडून लोळून असं करू नका, मला लोटू नका, असं तसं म्हणत होते. म्हटलं बाबा मी या बाबतीत कठोर आहे, तुम्ही तरी या आमच्याकडे. मी नाही येणार म्हटलं, आमच्याकडे तरी या, आम्हाला नाही घ्या राहू द्या, तुम्ही तरी आमच्याकडे. नाही येणार. का? तुमच्याकडे मी येणार म्हणजे तुमचं सर्व स्वीकार केले असंच होणार ना. जे जे भानगडी करताय ते सर्वही मला मान्य आहेत, असंच त्याचा अर्थ ना. तुम्हाला जर आम्ही यायला पाहिजे असं वाटले तर आमच्या महाराजांना अभिप्रेत जसं होतं तसं वागायला, किंवा संन्याशाला अभिप्रेत जे आहे तसं वागायला. त्यांनाही बोलत असतो मी, माझ्यापेक्षा वयाने मोठे, आणि मी गेलो ना, हे ते काळसिद्धेश्वर आले, गप्प बसा गप्प बसा गप्प बसा म्हणतात. भीती वाटते त्यांना. का? कधीही चेहरा